Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्हाला असं जाणवते का, कारण मी तुमचा आता काही दिवसांपूर्वीचा इंटरव्ह्यूज आणि हे बघितले, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होतात की तुमच्या समोर केस आली की तुम्हाला कळतं की त्याच्यामधलं राजकारण काय आहे म्हणून. हे बरोबर दिसत असतं त्याच्यामध्ये, पण अनेकदा तुम्ही रिॲक्ट करत नाही त्या गोष्टींबद्दल. ज्यावेळेस अशा पद्धतीच्या केस येतात ज्याच्याबद्दल संविधान सायलेंट आहे, किंवा म्हणजे राज्यपालांची भूमिका, महाराष्ट्राची केस जर आपण बघितली, तुम्ही त्या केसबद्दल होता, आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झालेली केस महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आणि त्याच्यानंतर शिवसेनेचं चिन्ह आणि नाव याच्याबद्दलची जी केस आहे इलेक्शन कमिशनच्या विरोधातली, आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातली जी केस तुमच्या समोर आलेली होती, ह्या सगळ्या केसेसमधनं ह्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये लोक मग ज्युडिशरीकडे बघतात, जजकडे बघतात की तुम्ही तरी आम्हाला न्याय द्या. ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल राजकारण झालेलं आहे, किंवा त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट करता, कारण शेवटी तुम्ही म्हणालात की तुम्हाला दिसत असतं की काय झालेलं आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्याबद्दल मला एक आपल्याला सांगायचं आहे, अमेरिकेत एक डॉक्ट्रिन आहे पॉलिटिकल क्वेश्चन्स, आणि अमेरिकेत जे त्यांचं सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी असं म्हटलंय की आम्ही पॉलिटिकल क्वेश्चन्स कोर्टात ऐकणार नाहीत. भारतात आपली राजघटना जी आहे त्याच्यात थोडंसं वेगळं स्वरूप आहे. कोर्टाच्या केसेस येतात, प्रत्येक केसमध्ये पॉलिटिक्स नसतं, पण कित्येक वेळा जेव्हा केस कोर्टासमोर येते त्याच्यात मिश्रण असतं, पॉलिटिक्स आणि कायदा, पॉलिटिक्स आणि संविधान. आता कोर्टाचा जो रोल असतो, एका न्यायाधीशाचा जो रोल असतो, त्याच्यात पॉलिटिक्सवर तुम्ही चर्चा करू शकत नाही, पण त्याच्यात जो कायदा असतो त्याचं तुम्हाला विवरण करायला लागतं. आता साधी गोष्ट आहे, आता समजा एक कुठली केस आली, त्याच्यात राजनीती असते, पॉलिटिक्स असतं, पण जर का त्याच्यात 10th शेड्यूलचा प्रश्न येतो, नाहीतर त्याच्यात समजा आर्टिकल 200, नाहीतर राज्यपालांची जी अधिकार असतात त्यांच्याबद्दल, त्याच्यावर तुम्हाला विवरण करायला लागतं, त्याच्यावर तुम्हाला विचार करायला लागतो. आता पॉलिटिक्स कुठे संपतं आणि कायदा कुठे सुरू होतो हे सोपं नाही आहे. तुम्हाला असं म्हणायचं की राजकारणातले प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडे बघू नका, थोडक्यात सांगायचा मुद्दा तो आहे. पण त्याच्यात ते कॉन्स्टिट्युशनल क्वेश्चन्स आहेत, संविधानिक जे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी आम्ही गोष्टीमुळे कुठे असं नाही वाटत का की तुमच्याकडे बघितलं जात होतं की 10व्या शेड्यूलच्या संदर्भातला स्पेसिफिकली जर आपण बघायचं ठरवलं तर, की कायदाच त्याकरता आणलेला होता की ज्या पद्धतीने आमदारांची पळवापळवी होते, इतर गोष्टी वापरल्या जातात, लोकांनी निवडून दिल्यानंतर आमदार जेव्हा दुसरीकडे जातात, या सगळ्या मुद्द्यांवरती अंकुश आणण्यासाठी म्हणून 10वं शेड्यूल इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं, आणि त्याच्यातनं जो कायदा करण्यात आलेला होता तो रिडंडंट झाला एका पद्धतीने. त्याचा योग्य वेळेस पर्यंत त्याचं जजमेंट न आल्यामुळे त्याचा अंकुश राहिला नाही. एक पूर्ण सरकार त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये चाललं, नवीन निवडणुका झाल्या, पुन्हा त्यातले अनेक जण निवडून आले, आणि आता त्याच्याबद्दलचं जजमेंट जरी आलं किंवा त्याचा निकाल जरी लागला तरी त्याला अर्थ राहणार नाही एका पद्धतीने. तर कुठेतरी त्याच्यामध्ये एक्सपेडिशन व्हायला पाहिजे होतं असं वाटत नाही. सांगू का की 10th शेड्यूल जे आहे, 10वं शेड्यूल जे आहे आपल्या संविधानाचं, त्याच्यावर फेरविचार होणं फार जरुरीचं आहे. कारण 10व्या शेड्यूलकडे आपण जर का बघितलं तर 10व्या शेड्यूल राहिला नाहीये म्हणून नाही का त्याचा चुकीचा वापर होतोय म्हणून, आणि दोन्ही. एक तर सांगायचं म्हणजे 10व्या शेड्यूलमध्ये स्पीकरला फार महत्वाचा रोल दिलेला आहे. तुमच्या जजमेंटमध्ये तुम्ही मेन्शन, आणखीन द स्पीकर एज अ कॉन्स्टिट्युशनल ॲड्ज्युडिकेटर जे आपण म्हणतो, त्यांना फार महत्वाची एक भूमिका आहे. काय आज स्पीकर्सची भूमिका व्यवस्थित पार पाडतायत का, त्याच्यावर काहीतरी फेरविचार व्हायला पाहिजे आपल्याला. आता फेरविचार कोण करू शकतं? पार्लमेंटच करू शकतं. कोर्ट त्याच्यावर, तुम्ही काय संविधानाची जी एक प्रोव्हिजन आहे 10वं शेड्यूल, ते काय तुम्ही बदलू शकत नाही. तर मला वाटतं हे, आणि ह्याच्यात समाजात चर्चा होणं फार योग्य आहे. आता तुम्ही हे म्हणू शकता की त्याच्यावर कोर्टाने निर्णय दिले आहेत का, किहोटो हॉलोहान म्हणून एक सुरुवातीला आणि कितीतरी त्याच्यानंतर निर्णय झाले. आम्हीच कॉन्स्टिट्यूशन बेंचमध्ये जेव्हा आम्ही महाराष्ट्राची पहिली केस ऐकली, ती केस ऐकताना एक नेबम रेबिया एक केस आहे,
त्याच्यावर फेरविचार होणं हे योग्य आहे. आम्ही त्याच्याबद्दल ठरवलंय. कॉन्स्टिट्युशनल बेंच करायला आता कोर्टात बघा, तुम्हाला सांगतो मी, दरवर्षी साधारण 70,000 नवीन केसेस दाखल होतात. त्या केसेसच्या बहुतांश केसेस आम्ही डिसाईड करतो. तुम्ही जर का नव्या केसेस ऐकायला लागलात ज्या काल फाईल झालेल्या आहेत, लोक म्हणतात की तुमच्याकडे 40 वर्ष केस जी पेंडिंग आहे ती काय केस कमी महत्वाची आहे का? तुम्ही जुन्या केसेस घेतल्या तर लोक म्हणतात की तुम्ही जुन्या केसला 5 दिवस का ऐकलत? आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जेव्हा मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो, आम्ही त्याच्यावर एक समन्वय केला. काही नवीन केसेस घेतल्या, काही जुन्या केसेस घेतल्या. कितीतरी जुन्या केसेस अशा होत्या की 1980 1990 सालच्या केस होत्या, ज्याचा इम्पॅक्ट आज आपण देशाच्या राजनीतीवरच नाही पण देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर, देशाच्या सामाजिक व्यवस्थेवर त्याचा इम्पॅक्ट आहे. आता एक साधं उदाहरण देतो आपल्याला की आपल्याकडे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्सची लिस्ट आहे, प्रेसिडेंट नोटिफाय करतात. आता त्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स लिस्टमध्ये काय सब क्लासिफिकेशन होऊ शकतं का? म्हणजे अशा कास्ट आहेत ज्या खरंच मागासवर्गीय आहेत, त्यांना गरज आहे. आता हा फार महत्वाचा मुद्दा होता. आणखीन तो कित्येक वर्ष कोणी घेतला नव्हता. सुप्रीम कोर्टाने मी जेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो त्यावेळेला आम्ही त्याचा मुद्दा घेतला. पुष्कळशा अशा केसेस आहेत ज्याची आर्थिक व्यवस्थेवर, ऑन इंडिया ॲज अ डेस्टिनेशन फॉर इन्व्हेस्टर्स, याचा फार मोठा इम्पॅक्ट असतो आर्बिट्रेशनवर. तर आज आपल्याला हे समजायला पाहिजे की तुम्ही कुठली तरी केस ऐकली पाहिजे. आता कुठल्या केसेस तुम्ही चूज करायच्या, कुठल्या ऐकायच्या, त्याच्यावर पुष्कळ असं होतं की तुम्ही वकिलांना विचारता साधारण किती वेळ लागेल तुम्हाला ही केस आर्ग्यू करायला. छोट्या केसेसच आम्ही घेतल्या नाहीत. लोकांना वाटतं तुम्ही फक्त छोट्या केसेस घेता. जेव्हा मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो, आम्ही ऑलमोस्ट 30 कॉन्स्टिट्यूशन बेंचेसचं आम्ही त्याचं आम्ही सोल्युशन केलं, जजमेंट दिली त्याच्यात. आता ॲट द एंड ऑफ इट लोकांची भावना असते तुम्ही माझी केस का नाही घेतली. हा समाजाला हक्क आहे. आणखीन ते तुम्ही क्रिटिसाइज पण करू शकता. त्यामुळे पूर्ण देशाचं राजकारण बदलून गेलं, त्याला एक लेजिटिमेसी मिळून गेली ज्या पद्धतीने बाकीच्या राजकारणाच्या केसेस पण कोर्टापुढे येतात आणि त्या तुम्ही ऐकत असता. असं नाही की तुम्ही आता बॉन्ड्स असतील 377 असेल, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचं स्टेटस काय आहे त्याच्यावर आम्ही पुष्कळ विचार केला. नाहीतर दुसरी केस सांगायची म्हणजे कलकत्त्यामध्ये रेप झालं, आरजी कार केस ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर किती वेळ गेला आमचा. आणि तो वेळ तिथे मोडायची जरूर होती की आपण आज आपल्या डॉक्टरांसाठी, यंग डॉक्टर्ससाठी, त्यांच्या व्यवस्थेसाठी काय आपण साधनं उपलब्ध करू शकतो. सिक्युरिटी कॅमेराज आहेत, ॲक्सेस टू पब्लिक हॉस्पिटल्स. तर तुम्ही सुप्रीम कोर्टात काम बघितलं, प्रत्येक मुद्द्यावर फार महत्वाचे मुद्दे येतात सुप्रीम. तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी राजकारण ज्या पद्धतीने झालंय त्याच्यामुळे सगळेजण कोर्टाकडे बघतात की तुम्हीच आम्हाला सोल्युशन द्या आणि त्याचा दबाव तुम्हाला जाणवतो आणि त्याच्यामुळे. आणि बघा, कोर्ट जी आहे, कोर्ट फार एक महत्वाची इन्स्टिट्यूशन आहे आपल्या देशात. पण प्रत्येक सोल्युशन प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही कोर्टात येऊ शकत नाही. डेमोक्रेसी हॅज अदर इन्स्टिट्यूशन्स. राईट.